नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत फणसाची भाजी। तळ कोकणामध्ये उन्हाळ्यात शुभप्रसंगामध्ये हमखास जेवणाच्या पंक्तीत दिसणारी ही फणसाची भाजी कशी करतात ते बघूया। यासाठी फणस सोलून घेतलेला आहे, एका गऱ्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि फणसाच्या बियांचे वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊया। गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। या भाजीसाठी मी खोबरेल तेल वापरणार आहे। कोकणामध्ये फणसाची भाजी शक्यतो खोबरेल तेलात केली जाते। तुम्ही तुमचं रेग्युलर कुकिंग ऑइलही वापरू शकता। तेल गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि त्यामध्ये आपण सोललेल्या आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया घालायच्या आणि फणसाचे गरे घालायचे आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भाजी व्यवस्थित परतून झाली की कढईवर आपण झाकण ठेवून भाजीला वाफ देऊन घेऊया। भाजीला वाफ होईपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं आणि 2-3 मिरच्या बारीक तुकडे करून पल्स मोडवर फिरवून घेऊया। आपल्याला हे वाटण पाणी न घालता ओबडधोबड करून घ्यायचे आहे। मिरची तुम्ही अशी वाटणामध्ये पण घालू शकता किंवा फोडणीत घातली तरीही चालणार आहे। अधेमध्ये झाकण काढून भाजी ढवळत राहायची। भाजीतील गरे किंवा आठळ्या शिजल्या की नाही हे चेक करून घेऊया। आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि खोबरं आणि मिरचीचं वाटण घालून घेणार आहोत। भाजी परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। भाजीसाठी घेतलेला फणस जर कोवळा असेल तर भाजी 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि जर जून फणस असेल तर मध्ये मध्ये पाण्याचा हबका द्यावा लागतो। गॅसवर मी तडका पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे खोबरेल तेल घेतलंय आणि त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या, पाव चमचा हिंग घालून याची एकदम खमंग फोडणी आपण खोबरं आणि कोथिंबीर शिवरलेल्या आपल्या भाजीवर घालून घ्यायची आहे। जर ही भाजी चुलीवर केली तर चुलीचा स्मोकी फ्लेवर सुद्धा या भाजीमध्ये खूप छान उतरतो। तर तयार आहे आपली फणसाची चविष्ट, रुचकर आणि सोपी अशी भाजी। तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।